कारण खूपच जास्त गर्दी झालेलं आहे, एवढं एक्सपेक्ट पण केलेलं नाही आहे आणि ऑनेस्टली खूपच जास्त लेट झाला आहे, त्याबद्दल खरंच मला माफ करा. कारण थोडं वडील आजारी असल्यामुळे थोडं दोन्हीकडचं मॅनेज करत चालू आहे, त्याबद्दल खरंच दिलगिरी व्यक्त करतो. खूपच लेट झाला आहे, 8:30 वाजल्यात. भुका लागल्यात माहिती आहे मलाही भुका लागल्यात. तुझी काय काळजी करू नकोसा. पण एवढंच सांगतो की काय की थोडंफार एक दोन काहीतरी शब्द माझ्याकडून घेऊन जाल याची 100% मी तुम्हाला खात्री मात्र नक्कीच देतो. सगळ्यात महत्त्वाचं काय, मी पहिल्यांदाच दिलगिरी व्यक्त करतो. काय बोलताना काय चुकीचं वगैरे बोललो तर राग अजिबात मानून घेऊ नकोसा. तुमचाच भाऊ, तुमचाच मुलगा, तुमचाच नातू आहे म्हणून समजून घ्या. कसं आहे, मी जरा लेस गावटे आहे. समोरच्याला काय वाटेल काय नाही वाटेल याचा अजिबात विचार करत नाही. काय जे काय असेल ते रोखठोक बोलायचं आणि जे काय असेल ते खरं बोलायचं. काय आपल्याला खोटं काय बोलायला जमत नाही. तर सगळ्यात पहिला माझ्या UPSCच्या जर्नीबद्दल सांगतो. म्हणजे जे विद्यार्थी इथं आहेत किंवा जे काही पालक वगैरे ऐकायला इच्छुक आहेत त्यांना सांगतो. 2020 मध्ये माझं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष होतं. आवाज करायचा नाही अजिबात. 2020 मध्ये माझं ग्रॅज्युएशनचं शेवटचं वर्ष होतं. पण मग लॉकडाऊन आला आणि माझे 2 महिने लॉकडाऊनमध्ये गेले शेवटचे ग्रॅज्युएशनचे. त्यामुळे आता घरात बसून काय करायचं म्हणून 10वीच्या मार्कवर पोस्टाची नोकरी केली. पोस्टमन म्हणून जॉब करत होतो मी गंगापूरमध्ये. 10-11 महिने पोस्टमन म्हणून जॉब केले. 10,000 रुपये पगार मिळत होता. पैसे मिळत होते पण समाधान मिळत नव्हतं. मग भरपूर साऱ्या लोकांनी मला सांगितलं की सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी आहे, कशाला सोडायला लागलायस बघ जरा, कारण नोकऱ्या मिळेना झाल्यात. मग तेच की शेवटी माझं नेहमीच म्हणणं असतं की पैसे पण महत्त्वाचे आहेत, पण त्यातनं मिळणारं किंवा त्या नोकरीतनं मिळणारं समाधान पण खूप महत्त्वाचं आहे. पण ते समाधान मला कुठेतरी मिळत नव्हतं. सो ते समाधान शोधायच्या प्रयत्नामध्ये मी काय केलं, आता एप्रिल 2021 मध्ये म्हणजे 31 मार्चला मी जॉब सोडला आणि एप्रिल 2021 मध्ये माझ्या मंगळवेढ्याच्या मित्रासोबत आम्ही सोलापूरवरून दिल्ली गाठली. 2021 मध्ये पुण्याचे एक उद्योगपती होते माझ्या, तो मंगळवेढ्याच्या मित्राचे आजोबांचा विद्यार्थी ते अजित शहा म्हणून होते पुण्याचे. त्यांनी मला क्लाससाठी 2,35,000 रुपये रोख रक्कम खात्यात कोणत्याही गॅरंटीशिवाय एका शब्दावर जमा केली. आणि माणसानं इतकं मोठं व्हावं की मदत केलेली विसरून जावी. त्या सरांना मी माझ्या रिझल्टच्या आधी मेसेज करून ठेवला आहे की सर असं झालं, मी 3 अटेम्प्ट दिल्यात आणि मी पहिला फेल झालो, दुसऱ्यामध्ये प्री निघाली झालं आणि माझा असं चालू आहे. आणि त्या सरांनी अजून पण मला रिप्लायच द्यायने. सांगायचा उद्देश काय की माणसाने एवढं मोठं व्हावं, मदत करावी आणि विसरून जावं. सो 2021 मध्ये दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये एक क्लास लावला. क्लासची सगळी फी मॅनेज झाली होती. पोस्टातनं कमवलेलं 1,00,000 रुपये होतं. माझा एक मित्र माझ्यासोबत जॉईन झालेला कार्तिक, मुडशिंगीमध्ये BPM आहे वाटतं. तर मुडशिंगी ग्रामपंचायतीला एक विनंती आहे. मला सांगितलं कार्त्यानं मेसेज करून जरा तुझ्या भाषणात येऊ दे म्हणून. मुडशिंगी ग्रामपंचायतीला एक कळकळीची विनंती आहे. सध्या पोस्ट ऑफिस भाड्याच्या खोलीमध्ये चालू आहे वाटतं. तर माझी एक कळकळीची विनंती आहे की काय त्यांना एक थोडीशी ऑफिशियल खोली वगैरे किंवा ऑफिशियल जागा वगैरे उपलब्ध केली तर खूप पोस्ट ऑफिसवर उपकार होतील असं मला वाटतंय. सांगितलेलं त्यामुळे काय जवळचा मित्र आहे, शेवटी कसं आहे मित्र आहे तर आपण आहे, नाहीतर काहीच नाही. त्यामुळं 2021 मध्ये दिल्लीला गेलो. 1 वर्ष क्लास केला. 2022 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला. आपलं काय ठरलेलं काय, एवढा पण काय हुशार नव्हतो मी की बाबा काय लगेच तूप खाल्ले आणि लगेच रूप यायचं असलं काय नव्हतं आपलं. की आपल्या जर काय गावाकडच्या पोरांनी 1-3-4 अटेम्प्ट लागते ते असं कुठं डोक्यात ठेवूनच दिल्लीला गेलतो. मग पहिल्या अटेम्प्टमध्ये काय पास करण्याची काय गॅरंटी बी नव्हतीच आणि तसंच झालं. पहिली प्री उडाली. मग प्री काय पास झालो नाही. मग आता काय करायचं म्हणून मेन्सची तयारी चालू केली. म्हणजे जे आता बऱ्याच जणांना काय माहिती आहे नाही माहीत नाही, गृहीत धरतो की आता सांगायचं आहे म्हणून सांगणारच आहे आता. सो मग मेन्सचा अभ्यास चालू केला. त्या 6 महिन्यामध्ये मेन्सचा वगैरे अभ्यास केला. माझ्या स्वतःच्या नोट्स वगैरे बनवल्या. पण मग नेलेलं पैसे वगैरे संपलं आणि दिल्लीचं वातावरण काय सूट होत नव्हतं. लईच थंडी आणि लईच गरमी. मग आपल्याकडच्या पोरांना तिथे काय ते काय आपला काय ते हे नव्हतं की भाग नव्हते काय.
तेव्हा परत पुण्याला यायचं ठरवलं. मग जानेवारी 2023मध्ये पुण्याला आलो. पुण्यात ज्ञान प्रबोधिनीमध्ये अभ्यास सुरुवात केली. काय त्यानंतर काय कोणते वगैरे क्लास वगैरे नाही लावले. 2023मध्ये पुन्हा दुसरा अटेम्प्ट दिला. फक्त या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये काय केलं, पहिल्या अटेम्प्टमध्ये ज्या माझ्या चुका झाल्या होत्या त्या फक्त परत रिपीट नाही केल्या. काय माणसामध्ये आणि जनावरांमध्ये एकच फरक आहे. काय, जनावरं तीच चूक सारखी सारखी करते, माणसं काय फक्त त्या चुकीतनं शिकतात आणि तीच चूक परत करत नाहीत. माझा तुम्हीच ठरवा की माणूस व्हायचा आहे का जनावर म्हणून राहायचं आहे, ते तुमचं तुम्ही ठरवायचं. सो 23च्या अटेम्प्टमध्ये मी म्हणजे 22च्या अटेम्प्टमध्ये PYQ वगैरे ॲनालिसिस केलं नव्हतं, थोडं टेस्ट पेपर वगैरे सोडवले नव्हते, थोडं करंट अफेअर्स वगैरे वाचले नव्हते. सो 23च्या अटेम्प्टमध्ये ते सगळं वाचलं. 23ची प्री दिली, दोन्ही प्री निघाल्या, CSEची पण प्री निघाली आणि फॉरेस्टची पण प्री निघाली. मग काय प्री निघाली म्हटलं खुश झालतो. काय भारीच वाटते. काय जरा प्री निघायचं म्हणजे लईच आहे. 10-12 लोक वगैरे 10-12 लाख लोक वगैरे बसतात, त्यांना 10-12 हजार वगैरे पोरं नुसता पास होत्यात प्री. मग त्या 10-12 हजार पोरांच्यात होतं, भारी वाटलं. सप्टेंबरमध्ये मुंबईला मेन्स होती, पण ऑगस्टमध्ये डेंग्यू झाला, 15 दिवस वाया गेले. सो मग त्या 15 दिवसामध्ये की म्हणजे काय की म्हणजे माझा दादा नेहमी मला सांगायचा, अभ्यास जरा कमी झाला तर होऊ दे, खरी परीक्षेच्या काळात एवढा आजारी एवढा पडू नकोस. शेवटी झालं ते, आजारी पडलो, 15 दिवस गेले, मेन्स दिली. पण मग एक खंत मनाशी असत्या, काय की स्वतःला स्वतःची लायकी माहीत असत्या. स्वतःला आपण 100% त्या पेपरमध्ये दिल्यात का नाही दिल्यात हे आपल्याला कळत असते. सो मला त्यावेळी कळालं की मी माझं काय 100% द्यायला नाहीत. सो त्याचा रिझल्ट पण तसाच आला. नंतर रिझल्ट लागला, माझी काय मेन्स वगैरे निघाली नाही, एक 38 का 30-35 मार्कांनी माझी मेन्स राहिली. मग त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये माझी फॉरेस्टची मेन्स होती. मग आधी परीक्षेला मी 100% दिलेलं नाही आहे हे माहीत होतं. मग यावेळी 50 दिवस होते. 50 दिवसामध्ये एवढंच ठरवलं काय की जे काय असं ना आपलं आपण प्रामाणिक राहून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, तर आपलं 100% द्यायचं आहे. सो फॉरेस्टचा अभ्यास केला, 2 नवीन ऑप्शनल होते, सगळा अभ्यास केला, खूप चांगलं गेलं. पेपर पण चांगले गेले. पेपर देऊन आल्यानंतर असं वाटलं की सिलेक्शनचं माहीत नाही पण मेन्स तरी नक्की निघेल असं वाटलं. खूप जास्त आशा लावून बसलेलो निकालाकडं की निकाल कधी एकदा येतोय. लय काहीतरी कॅल्क्युलेशन करून 600 मार्क कसे तरी पडत्यात माहीत होतं. अंदाज पण तसाच निघाला. पण जानेवारी 2024मध्ये फॉरेस्ट मेन्सचा निकाल लागला. माझ्या 2 मित्रांचं सिलेक्शन झालं आणि आमच्या दोघांचं सिलेक्शन झालं नाही. खूप जास्त वाईट वाटलं. 15 दिवस कोम्यात गेलो. म्हणजे की खूप जास्त की लो फील होऊ लागलं, कारण ते रिझल्टशी म्हणजे रिझल्ट लागणार आहे, पास होणार आहे असं वाटत होतं, पास काय झालं नाही. मग खूप वाईट वाटायला लागलं. नंतर त्या मेन्सचा मार्क्स कळाले. कट ऑफ होता 608 मार्क, मला पडले होते 605 मार्क, म्हणजे 3 मार्कानं कट ऑफ उडला. पण मग या अपयशात मी काय शिकलो की बाबा दिल्ली काय आता लय लांब नाही आहे, ह्या रेषेच्या जरा लईच जवळ आलो आहे आणि 3 मार्क म्हणजे पुढच्या वेळी जरा चांगला दिला तर बाबा रेष क्रॉस करून पुढे जाऊ शकतोय. तो एक आत्मविश्वास त्या अपयशातून घेतलो. म्हणजे काय की नेहमी सगळे शिक्षक वगैरे सांगत असतात, त्यावेळी ते समजत नसते. अपयशी यशाची पहिली पायरी असत्या, का पायरी असत्या ते त्यावेळी समजले की बाबा त्यावेळी शिकलो की बाबा अपयश सांगते का यश काय लय लांब नाही आहे, खूप जवळ आहे, तुला फक्त अजून जरासे प्रयत्न करायचे आहेत. सो ते प्रयत्न करत गेलो. मग थोडंसं लो फील होतं. 15 दिवस वगैरे वाईट वाटत होतं, एकटं वाटत होतं. आता घरात सांगायचं तर सांगायचं कुणाला, काय आई काय शिकलेलीच नाही आहे आणि पप्पा 10वीपर्यंत शिकल्यात. मग त्यामुळे काय म्हणजे पण माझ्या आईकडे बघून मला एक नेहमी वाटतंय, आई माझी साक्षर जरी नसली, शिकलेली जरी नसली, पण शहाणी खूप आहे. म्हणजे जे असते ना की शहाणपणा आणि साक्षरतेचं काय रिलेशन आहे की नाही मला माहीत नाही, पण माझ्या आईच्या बाबतीत तर 100% नाही असं मला वाटतंय. सो ते असतं ना गावाकडे आपलं म्हणणं असते बघा, पोरं आमचा आईबाबा काय शिकाय नाही, त्यांचं लय आईबाबा शिकल्यात, तसले काय नसते, नुसतं लाड आहे ते काय नसते. सगळी पोरं सारखी असतात. आपल्यात लात मारायला तिथं पाणी काढायची ताकद पाहिजे, काय बी करून दाखवू शकतो. मग मेन्स परीक्षा फेल झालतो. मग पुन्हा हे कसं आहे UPSCचं कसं आहे माहिती आहे काय, 100 रुपयाचा नशा आहे. काय 100 रुपये परीक्षा फी आहे आणि त्या परीक्षा फीमध्ये वर्षानुवर्ष वाया जात असतात. प्रत्येकाला वाटत असते की आता जवळच आहे, पण आता माहीत नाही किती जवळ असते.
मग सगळ्यांनी मित्रांनी वगैरे सांगितलं की नाही पुन्हा एकदा अटेम्प्ट द्यायचा आहे. 2024मध्ये पुन्हा एकदा अटेम्प्ट दिला. दादा होता पाठीशी, त्यामुळे काय काळजी नव्हती. CSEचा मेन्सचा काय कट ऑफ जास्त मार्कांना राहिलेला, त्यामुळे त्याचं काय होईल का नाही माहीत नव्हतं मला, त्याची काय गॅरंटी नव्हती. कारण फॉरेस्टचा कट ऑफ 3 मार्कांना राहिलेला, त्यामुळे वाटत होतं की आता कसं तरी करून फॉरेस्टची प्री काढायची आहे. म्हणजे यावेळी फोकस होता 2024ला काय दोन्ही प्री काढायचे आहेत. प्रीचा अभ्यास केला. काय आलं, फॉरेस्टचा प्रीचा कट ऑफ एक 10-15 मार्क जास्त लागतोय CSEच्या प्रीपेक्षा. अभ्यास केला, खूप जास्त वाटत होतं की दोन्ही प्री निघतील. रिझल्ट चेक केला. रिझल्ट चेक करताना CSEची प्री निघणार याची 100% गॅरंटी होती. फक्त फॉरेस्टच्या प्रीबद्दल जरा जीव कुठेतरी अडकलेला. प्रीच्या लिस्टमध्ये, प्रीचा रिझल्ट लागलेला, लिस्टमध्ये नाव चेक केलं, लिस्टमध्ये नाव नव्हतं प्रीच्या. मग फक्त आता काय, फॉरेस्टचा दुसरा चान्स नव्हता, फक्त CSE मेन्सचा एकच चान्स होता. फक्त यावेळी काय केलं, या 2024मध्ये मेन्सला काय केलं, मला मागच्या वर्षी ऑप्शनलला 215 मार्क पडलेले. यावर्षी ऑप्शनलच्या 6 टेस्ट दिल्या. GSचे माझे पेपर कवर होते, त्यामुळे फक्त एकच फुल लेंथ पेपर लिहिला. फक्त ऑप्शनलवर खूप जास्त फोकस केला आणि ते मला त्याचं रिटर्न पण मिळालं. ज्या दिवशी मेन्सचा निकाल लागला त्या दिवशी पप्पांना घेऊन DY पाटील हॉस्पिटलमध्ये PCNLची सर्जरी करायला. पप्पांची उद्या सर्जरी होती, दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन जायचं होतं. संध्याकाळी 5 वाजता निकाल लागला. सो मग काय हसायचं काय रडायचं त्यावेळी समजतच ना. म्हणजे त्या गोष्टीला त्या काय असं असतं ना की खूप जास्त माणूस अडचणीत असला आणि त्यावेळी जास्त आनंदी क्षण असले कळतच नसते. सुखाचं काय आणि दुःखाचं काय हेच काय कळत नसते. सो तेवढं भारी वाटलं. म्हणजे काय ते आनंद घरी जास्त असतं की खूप जास्त भारी वाटलं असतं, पण मग ते आनंद साजरा करणं त्यावेळी काय हेच नव्हता. मग पप्पांची सर्जरी झाली. मग 10 डिसेंबरला वगैरे रिझल्ट लागला, 10-12 डिसेंबरला, आणि 20 डिसेंबरला मुलाखतीचं शेड्यूल बाहेर पडलं. मग कुणाची कधी शेड्यूल आहे मुलाखत आहे ते कळतंय. मग त्यावेळी असं कळालं की माझी 20 जानेवारीलाच मुलाखत आहे. मला अरे गंडलो वाटायला लागले आता, कारण महिन्याभराचाच पिरियड होता आणि त्या महिन्याभराच्या पिरियडमध्ये UPSC सारख्या परीक्षेच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची म्हणजे आपण कधी काय केलेलं नाही आहे, आपल्याला कधी काय माहीत नाही आहे. सो ती करायची म्हणजे जराशी भीती होती. पण माझ्यासोबत खूप जवळचे आणि खूप चांगले मित्र होते. एक निशांत देशमुख नावाचा मित्र होता नगरचा, आणि कोमल फडतरे नावाची मैत्रीण होती बारामतीची. त्यांनी दोघांनी इंटरव्ह्यू दिलेले, त्यामुळे त्यांनी ठेच म्हणजे त्यांना जरा माहीत होतं. म्हणजे जरा कसं की ते म्हणतात ना पुढच्या ठेच मागच्या शहाणा, मग ते जरा शहाणपण त्यांच्याकडून घेत गेलो का बाबा तुमच्या काय चुका केल्यात, तुम्ही काय चुका केल्यात, मी काय करायला पाहिजे, मी काय नाही करायला पाहिजे. आणि त्यांचं नेहमी असं म्हणणं असायचं काय की माणूस कमी वेळामध्ये जास्त इफेक्टिव्हली जास्त प्रभावीपणे अभ्यास करतोय, हे त्यांचं नेहमी म्हणणं असायचं. झालं तसंच. 5 जानेवारीला पप्पांचं परत ऑपरेशन झालं. पप्पांना ICUमधून बाहेर काढलं आणि मी परत दिल्लीला गेलो. दिल्लीमध्ये खूप जास्त थंडी होती, खूप म्हणजे खूप जास्त थंडी होती. दिल्लीमध्ये माझ्या मित्राच्याच कॉलेजच्या रूमवर राहिलो. इतके चांगले मित्र मिळाले. 5 जानेवारीला मी दिल्लीत होतो. 20 जानेवारीपर्यंत मी स्वतःचं जेवलेले ताटही सुद्धा त्यांनी मला धुवू दिलं नाही. का, गार पाण्यात हात घालशील परत आजारी पडशील, ह्या भीतीने त्यांनी मला ताट धुवू नाही दिलं. सो मग मित्र असावे तर असावे. त्या ना मित्र वनव्यात गारव्यासारखा असतोय, हे जे म्हणणारी जी उक्ती आहे त्या उक्तीचा मला पदापदाला पावलोपावली मला त्याचा एक हे होत होता, प्रसंग घडत होते. 20 जानेवारीला निकाल लागला. परत पुण्याला आलो लगेच. पप्पांना दवाखान्याला वगैरे घेऊन जायचं होतं. मग फेब्रुवारीचा महिना पूर्ण गेला. मार्चमध्ये आता पप्पांनी म्हटलं की आता रिझल्टचं काय होतं आहे माहीत नाही, कारण UPSC जरा अनसर्टन आहे, पास होतोय नाही होते काहीच गॅरंटी नसत्या. म्हटलं पप्पांनी आता काय परत पुढच्या अटेम्प्टचा ते म्हटल्यासारखं 100 रुपयाचा नशा आहे, परत पुढच्या अटेम्प्टची तयारी करायची. हा इथून काय आता मागं जायचं सगळं दोर आपल्याला होतं. करायचं तर आपल्यालाच करायचं, नाही तर नाही. काय शेवटी जॉब करायचंच आहे. मग मन काय कुठं शांत राहू देत नव्हतं. आता इंटरव्ह्यूपर्यंत आलो आहे, आता जवळ आहे वाटायला लागलेलं. परत एकदा अभ्यास करायला चालू केला. मार्च परत अभ्यास केला. पप्पांचं परत क्रिएटिन वाढायला लागलं म्हणून परत कोल्हापूरला गेलो, गावाला गेलो. परत पप्पांना ॲस्ट्रोमध्ये दाखवलं आणि पप्पा म्हणाले की गावात राहून जरासं बोर व्हायला बकऱ्यात जाऊया. मग आम्ही एक 15 एप्रिलला वगैरे बकऱ्यात गेला. मग मामांची बकरी बेळगावला वगैरे होती, बेळगावला गोळीबारच्या मैदानात. मग एक 8 दिवस गेले आणि रिझल्ट 21-22ला लागण्याची कल्पना होती. पण मग तेच रिझल्ट काही होऊ शकतोय. मग रिझल्ट लागला नाही म्हणून काय माणसानं काय जगायचं सोडून द्यायचं आहे का सांगा, नाही ना. आपलं काय आपलं नॉर्मल आहे ते जगायलाच पाहिजे. मग काय, मग त्या दिवशी 22 एप्रिलला
सकाळी मी आणि माझा मावस भाऊ आमच्या मावशींच्या दिराची बकरी कातरायला चालू होती. मग तसंच खानापूरला पण जरा काम होतं, बकरी कातरायची 4 वाजेपर्यंत आणि खानापूरला तिकडच्या तिकडे जाऊन यायचं म्हणून आम्ही गेलो. मी बकरा धरलेला, मला काय कातराय वगैरे काही येत नाही सोडा, म्हणजे मी काय खोटं वगैरे काय बोलणार नाही, येत नाही तर येत नाही, कशाला वगैरे पुढ्या फेकायच्या. उगाच येतंय म्हणून गोळा म्हणत काय पॉईंट नाही, येते तरी येते काय नाही. दूध काढले, पिलासनी दूध पाजले, सगळं केले, खरं लवकर काय कातरा येत नाही आपल्याला काय. मग त्या दिवशी मी मेंढा धरून उभा राहिलो, खानातच होतो. माझा मावस भाऊ कातराला एकट्याला आवरत नाही म्हणाला, जरा मोठाच्या मोठा होता. मग मी शिंग धरून उभा राहिलो. तो तर माझ्या मित्राचा फोन आला, त्या नगरच्याच माझ्या मित्राचा फोन आला बरोबर 2:30 वाजता. रिझल्ट लागलाय आणि तुझं 551 रँक आलाय. खूप भारी फिलिंग असत्या, खूप म्हणजे खूपच भारी फिलिंग असत्या. म्हणजे काय फिलिंग असते ना, की म्हणजे जे आहे ना, की खूप जास्त वर्षापासून एखादं स्वप्न बघितलेलं असते आणि ते क्षणात एक असं वाटतं की म्हणजे सत्यात उतरलोय. काही काळात तर विश्वासच बसत नाही. परत म्हणजे असलं मग विश्वास कधी बसायला लागला की खूप जास्त पोरांचे फोन यायला लागले. मोबाईलचा पण किस्सा आहे की मोबाईल हँग होऊन गेला, पण मग हँग होण्यामागचं कारण एवढं होतं, मग रिझल्टचं लागला. मग त्यानंतर खूपच आयुष्य कलाटणी, म्हणजे आयुष्याला खूपच जास्त कलाटणी पडली. 4 व्हीलरमध्ये कधी बसून माहीत नव्हतं, खूप जास्त 4 व्हीलर घ्यायला या लागल्या, साहेब इकडे या, साहेब तिकडे या. त्यामुळे खूपच जास्त आयुष्य बदललं. आणि मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यानं आयुष्यातल्या या क्षणाचा आनंद नक्की घ्यावा असं मला वाटतंय. खूप चांगली फिलिंग असत्या. स्टेजच्या त्या पलीकडे होऊन मी सुद्धा ऐकलेले आहेत भाषणं, पण स्टेजच्या इकडे येऊन बोलण्यात जी मजा आहे थोडीशी तिकडे जराशी कमी आहे, इकडे जराशी जास्त आहे असं वाटतंय. सो विद्यार्थ्यांनी इकडे येऊन बोलण्याचा आनंद घ्यावा असं मला वाटतंय. अजून एक किस्सा सांगायचा राहिला. 10 मार्चला 11 वाजता लायब्ररीतनं परत येताना मोबाईलवर असं चॅटिंग करत चाललेलो रस्त्यातनं. मागणं आलीत आणि 2 व्हीलरवाली मोबाईल घेऊन गेलीत हातातनं हिसकावून. आणि तिथनं पळत मोबाईल नंबर काय आधीच्या लोकांच्यासारखं आम्हाला काय पाठ नव्हतं, सगळं सेव्ह करून ठेवलेलं. एक बी नंबर पाठले, घरच्यांचं 2-3 पाठ होतं, खरं घरच्यांशी फोन करू काय, घरी सांगावी नव्हतं मोबाईल चोरीला गेलाय. घरला सांगितलं तर 10 शिवा देणार, त्यामुळे घरात सांगावी नव्हतं. घरात एवढं सांगितलेलं काय, मोबाईल बाद व्हायला लागला घरात माहीत होतं, मोबाईल बंद पडला एवढं सांगितलं घरात. आणि मित्राला फोन केला, पोलीस स्टेशनमध्ये पळत गेलो. तिथनं मित्राला कुठल्याच्या त्याच्यावरनं फोन करून रूमवर जाऊन मित्राला फोन करून त्याला बोलवून घेतलं 2 व्हीलरनं. एका पोलीस स्टेशनमध्ये गेला. मग त्यांनी म्हणाले की अशी ऑनलाईन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर तुमची तक्रार नोंदवा आणि जावा म्हणाले. तासभर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसला, ते का वेबसाईटच ओपन व्हायला नाही. आता म्हटलं एकदा मोबाईल गेला, म्हटलं आता गणलं म्हटलं सगळं. मोबाईल गेलेल्याचं दुःख नव्हतं, कारण डॉक्युमेंट लई महत्त्वाची होती मोबाईलवर, त्याचं लई दुःख झालं. मग दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांनो वगैरे असते ना, एखादा मित्र असतोय बघा, त्यांचं जरा कॉन्टॅक्ट असतं जरा चांगलं, इकडे तिकडे जरा PIला PSIला वगैरे फोन फिरवलं. दुसऱ्या दिवशी परत त्याच पोलीस स्टेशनमध्ये गेलो. मग दुसऱ्या दिवशी मात्र आम्हाला एकदम जरा चांगली ट्रीटमेंट दिली, बसून वगैरे आमची FIR वगैरे घेतली. मग ट्रॅकिंगला वगैरे टाकलाय. आता ट्रॅकिंगला वगैरे टाकलाय तिथं पोलिसांची रिस्पॉन्सिबिलिटी संपते, आता तो ट्रॅक पण झाला पाहिजे. सो त्यामुळे मग माझ्या मित्रानं मला त्याचा जुना मोबाईल वापरायला दिला. सो मग तेच की पावलाला खूप चांगले मित्र घडत गेले. आणि बाकी काय हेच की म्हणजे या यशातनं शिकायचं इतकंच काय की माणूस कितीही मोठा झाला तर आपलं मातीसोबतचं जे नातं आहे ते विसरायला नाही पाहिजे. फक्त या यशातून एवढाच प्रयत्न करतोय की काय हरभऱ्याच्या झाडावर न चढता जमिनीवर पाय ठेवून चालत गेलेलं चांगलं असं वाटायला लागले. फक्त सांगायचं म्हणजे काय की रिझल्ट लागल्यानंतर त्या 20 दिवसामध्ये मी उचललेले कॉल सोडून रोज 1800 मिस कॉल पडायचे. सो मोबाईल म्हणजे ते आता इतका हँग झाला की मला कधी कधी असं व्हायचं की मला कुणाला तरी फोन लावायचा आहे. आता कधी फोन यायचं थांबत्यात आणि ते मी कधी एकाला फोन लावते असं व्हायचं. सो मलाच फोन लावायला 10 मिनटं थांबावं लागायचं आणि मग मी पोराशी फोन करायचो काय व्हायला लागले काय नाही विचारायसाठी. मग ते झालं. मग त्यानंतर काय मला एका व्यक्तीनं येऊन नाव घेणार नाही iPhone 16 Pro सुद्धा दिला मला. साहेब घ्या तुम्हाला तुमचा मोबाईल खराब झाला आहे. एका व्यक्तीने येऊन 50,000 सुद्धा दिले
की घ्या तुमच्या मिरवणुकीला वगैरे तुमच्या स्वखर्चाला वगैरे घ्या. पण मग तेच की पण काय हे पैसे वगैरे काय आयुष्याला पुरलेले नाही आहेत. तेच शेवटी सांगतो की म्हणजे काय नाही म्हणणं माणसाला लय अवघड असते, कारण मी वयानं लहान आहे, समोरच्या व्यक्ती खूप मोठ्या असतात, आपल्याला अजून काय शिकलेलं नाही, तिने लय पावसाळा बघितलेला असला तर नाही तरी म्हणायचं कसं कसं तरी मी नाही म्हणा नाही कुणाला तर सांगून नाही म्हणून त्यांचा मोबाईल त्यांचे ते 50,000 रुपये त्या व्यक्तीला त्यांना पोच केले की साहेब ज्यावेळी मला 100% पैशांची गरज लागेल त्यावेळी 100% तुमच्यावर फोन करून पैसे मागणार, पण आत्ता नको. सो ते त्यांचे पैसे परत दिले. सांगायचा उद्देश इतकाच की काय माहीत नाही आयुष्यामध्ये पुढं काय होणार आहे मला माहीत नाही. सध्या करू शकतोय, सध्या करतोय, तर सध्या प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतोय एवढाच. हे बोलायला तर आलो इथे त्याबद्दल काही शंकाच नाही, ते तर बोलणारच आहे, त्याबद्दल काय तुम्ही काळजीच अजिबात करू नका, बिंदास राहा तुम्ही. हे झालं माझ्या UPSCच्या जर्नीबद्दल. तर मी थोडंसं सांगतो. रिझल्ट लागल्यानंतर न्यूज मीडियातनं वगैरे आले लोक, बकरी राखणारं पोरगं सिलेक्ट झालं UPSCमध्ये, बकरी राखत होतं, बकरी राखत अभ्यास करत होतं, असं सगळीकडे पसारले. मग ते मनाला कुठंतरी खंत वाटते ना की बाबा चुकीचा काय संदेश समाजामध्ये पसरवला नाही पाहिजे. जी काही सत्य परिस्थिती आहे ती समाजासमोर मांडायला पाहिजे, जी काही समाजासमोर आणायला पाहिजे. यूट्यूबला एका बाईट दिली की बाबा मी बकरी राखल्यात म्हणजे यामध्ये काही दुमत नाही आहे, 100% खरं आहे. खरं वर्षानुवर्ष किंवा 2 वर्ष किंवा 6 महिने राहून कधी बकरी राखलेली नाही आहेत. सुट्टीमध्ये मामांच्या गावाला मामांच्या बकऱ्यात गेल्यावर महिना 2 महिने राहून बकरी राखल्यात. कधी वाटलं कंटाळा आला बकरी राहून 15 दिवस वगैरे बकरी राखल्यात. खरं मग बकऱ्याच्या मागं राहून फुल टाईम अभ्यास केलेला नाही आहे. ज्या वर्षी 2021ला प्रिपरेशन चालू केली त्यावेळीपासून पुण्यात आणि दिल्लीमध्ये राहून अभ्यास केला आहे. अभ्यास करताना मी क्लाससुद्धा केला आहे. सांगायचा उद्देश इतका आहे. आणि क्लास करण्यामागचा एक मी हेतू सांगतो. म्हणजे नेहमी मी जे बोलतोय ना यूट्यूबच्या शॉर्टसारखं करू नका की सांगायचं मुद्दा राहिला मागच आणि जे सांगितलेलं आहे ते पडद्यावर, बाकी असले काय करू नका. त्याच्या मागचा एक हेतू समजून घ्या. माझा क्लास लावण्यामागचा हेतू इतकाच होता की जे क्लासला पैसे मला लागणार होते, जे की मी तुम्हाला आधीच सांगितले की 2,35,000 रुपये अजित शहाने माझ्या खात्यावर जमा केले. 1,00,000 रुपये माझ्या खर्चाला लागलेले मी पोस्टाच्या जॉबमधून मिळवलेले. सो पैशाची जी अडचण होती ती दूर झालेली होती. फक्त अडचण काय होती, दिल्लीत जाऊन शिकायचं होतं. आणि एक गमतीची गोष्ट सांगतो जी की मी अजून सांगितलेली नाही आहे. मी दिल्लीला क्लास केला आहे खरं आहे, पण त्यात मूर्खाचं कारण म्हणजे हे आहे की मी दिल्लीत जाऊन ऑनलाईन क्लास केला आहे. हे अजून मी कुठं सांगायला होतं काय की काय खोळ्यात अरे काय डोसक्या पडले काय तिथं जाऊन ऑनलाईन कोण करते. त्यामुळे मग सांगायचा उद्देश इतकाच की तुम्ही कुठेही क्लास करू शकताय. ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता. शेवटी क्लास लावायचा नाही लावायचा हा डिस्क्रिप्शन तुमच्या पालकांचा, तुमची घरची परिस्थिती काय आहे, मागं कमवणारं कोणी आहे की नाही, या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर विचार करून तुम्ही या सगळ्यांनी याच्याबद्दल निर्णय घ्यावा असं मला वाटतंय. मी करू शकतोय तर तुम्हीही करू शकताय. पण मी फक्त पडद्यावरचा कलाकार आहे, पडद्यामागचे कलाकार भरपूर आहेत. जसं की माझा मोठा भाऊ, त्याला PSI व्हायचं होतं पण घरच्या परिस्थितीमुळं आर्मीमध्ये भरती झाला. पण भाऊ एकदम भक्कमपणे खंबीरपणे पाठीशी उभा राहिला. मग त्याच म्हणजे भावा म्हणजे एवढं काय म्हणजे मोठेपणा काय असतोय ना, दादाला एवढं माहीत होतं काय ना काहीतरी 100% करून दाखवण्याची दादाला मात्र खात्री होती. UPSC किंवा MPSC किंवा काय ना काय कसली तरी पोस्ट करणार याची मात्र दादाला 100% खात्री होती. त्यामुळे बिंदासपणे मदत करत होता. माझा मित्र अक्षय सोळंकर म्हणून मला फोन यायचा, अरे काय पैसे आहेत काय, मग मी त्याला आहेत की. फोन ठेवला की खात्यावर मग मला मेसेज यायचा 4,000 हॅज बीन क्रेडिटेड टू युअर अकाउंट. म्हणजे खात्यावर पैसे आहेत नाही आहेत याचा एकही गोष्टीचा विचार न करता महिन्याला 2,000, 3,000, 4,000, 5,000 अकाउंटवर जमा व्हायचे. अक्षयच नव्हतं तर अक्षयला न सांगता अक्षयची मिसेस ऐश्वर्या वहिनीसुद्धा पैसे पाठवायचे. पण मग हेच की काय
की ते सोनारालाच माहीत असतंय की खरं सोनं कोणतं आहे आणि बेंटेक्स कोणतं आहे. मे बी मला वाटतं ते सोळंकर फॅमिलीला पहिल्यापासून माहीत असेल, कारण त्यांनी ऑलरेडी त्यांच्या म्हणजे अक्षयच्याच दादानं एका पोराला मदत करून तो एक्साईज PSI झाला आहे. मग त्यांच्या त्या घराण्यालाच माहीत असेल की पोराला मदत कशी करायची असते. आपल्यासारख्या अडाणी लोकांना काय करणार आहे, मदतीचं महत्त्व काय माहीत नसते आपल्याला. सो त्यांना ते माहीत होतं. पण मग हेच आणि मग बाकी इतकंच की काय समाजातील दानशूर व्यक्तींना एवढंच म्हणायचा उद्देश आहे की समाजामध्ये जी काही गरजू विद्यार्थी असतील त्या गरजू विद्यार्थ्यांना तुम्हाला भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं आहे. काय ना, तुमच्याकडे असलेली ही संपत्ती ही समाजानं दिलेली तुमच्याकडे ठेव आहे आणि त्या ठेवीवर जे व्याज येते ते समाजाच्या कल्याणासाठी वापरायचं आहे. सो याची जाणीव फक्त तुमच्याकडे असायला पाहिजे असं मला वाटतं. सो दानशूर व्यक्तींनी याची मला वाटते की मनात कुठेतरी कोरून ठेवा. कारण काय ना, मदत करणाऱ्या व्यक्तीला इतका त्रास झाला पाहिजे, इतका त्रास झाला पाहिजे की त्या व्यक्तीने म्हटलं पाहिजे की भाई मी मदत केल्या कशाला सांगितलं, माझं इथं डोसकं उठले फोन येऊन. अक्षयने मला फोन केला, भाई माझं कशाला नाव घेतलंस, मला फोनला थारा नाही आहे की मला सांगता येणार की उचललं नाही. म्हणजे असं म्हणजे माणसाने एवढं मोठं म्हणायचं की त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की मला बाबा माझं नाव कशाला घेतलंस, असं व्हायला पाहिजे. बघा बाकी थोडंसं माझ्या 10वी 12वीबद्दल सांगतो. शाळेत जरा पहिल्यापासूनच ठीकठाक होतो खरं. 34 स्कॉलरशिपला बसलो खरं सिलेक्ट झालो नाही. 5वी नवोदयला बसलो तरीही सिलेक्ट झालो नाही. 7वी स्कॉलरशिपला सुद्धा बसलो तरी सिलेक्ट झालो नाही. पण मग त्या सगळ्यांचा वचपा बाबा 10वीत चांगले मार्क पाडून चांगला अभ्यास करून चांगला मार्क मिळवायचा हे होता. 2 गोष्टी इथं सांगतो. चांगले मार्क असतील तर चांगला अभ्यास असतो असं नाही आहे, पण चांगला अभ्यास असेल तर नक्कीच चांगले मार्क मिळतात. सो जे उलटं रिलेशन आहे ते उलटं सुलटं जर असं समजून घ्या पालकांनी. त्या टक्केवारीच्या मागे राहू नका. मी व्याजाच्या टक्केवारीचं नाही, 10वीच्या टक्केवारीबद्दल म्हणा लागले. सो त्याची जरा काळजी घ्या. 10वीला देवाच्या कृपेनं वगैरे 96% मार्क मिळाले. 12वीला 11-12ला सायन्सला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं. मग ते 10वीला सत्कार केल्यानंतर सत्कार समारंभ वगैरे असतात. आम्ही मदत करूया, तुम्ही मदत करूया, आश्वासन वगैरे 100% येतात. तर काय तेच आश्वासनं फक्त आश्वासनच राहिली. मदतीचे हात पुढे करणारी माणसं समाजामध्ये खूपच कमी असतात. सो त्यावेळी रविराई चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून कोल्हापूरच्या आहे सरनोबतवाडीची आणि राजेंद्र हजारीमध्ये MSCBला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते. सो त्यांनी मला मदत केली. हजारे साहेबांनी स्वतः गॅरेंटर बनून मला एज्युकेशनल लोन काढून दिलं. त्यांना पण थोडा माझ्यामुळे त्रास झाला, कारण नंतर लोनचं हप्ते भरायला पैसेच नसायचे, त्यामुळे फोनच उचलायचं बंद केलं त्यांचं. सो त्यांच्यामुळे त्रास झाला. मग त्यांना असं वाटलं की पोरगं काय बिघडलं वाटतं. पण रिझल्ट लागल्यानंतर माझं एवढंच होतं की ज्यांनी मला मदत केली तिने आपल्याकडे यायच्या आधी त्यांच्याकडे आपण जाऊन यायचं. रिझल्ट लागल्यानंतर एवढं मात्र त्यांना खूप भारी वाटलं, कारण तेच शेवटी ते खूप भारी वाटलं. 12वी सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सला सुद्धा 89% मार्क्स पडले. त्यानंतर CETची परीक्षा दिली. CETला 162 मार्क पडून महाराष्ट्रातल्या नामांकित इंजिनिअरिंगच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. तिथून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. सांगायचा उद्देश इतकाच की काय अभ्यासामध्ये पहिल्यापासून रुची होती, पण याचा अर्थ असा नाही की मी दंगा वगैरे केला नाही. हायस्कूलमध्ये प्राथमिक शाळेमध्ये सगळ्यात जास्त मी मार खाल्ला असेल आणि माझा एक चुलत भाऊ आहे ते आर्मीमध्ये आहे, त्यानं मार खाल्ला असेल. पण अभ्यासाबद्दल कधी मार खाय नाही, दंगा केला म्हणून मार खाल्ला. सो सांगायचा उद्देश इतकाच की अभ्यास बी करायचा, दंगा पण करायचा. मला माहीत नाही आयरं कशाला म्हणतात, माहिती आहे का नाही माहीत नाही पोरासनी, पण खूप जास्त आयऱ्याने खेळलोय. खूप म्हणजे खूप जास्त आयऱ्याने खेळलोय. एवढं खेळलोय की 2.5 लिटरच्या बाटल्या 4-5 घरात अजून पडून असते आयरं भरून. एवढा नाद की शाळेत यायचं, दप्तर टाकायचं, खिशाला आयरं घेऊन खेळायला जायचं. तेवढं लय केलं. पण मग तेच की प्रत्येक गोष्टी लिमिटमध्ये करायच्या. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट अजिबात खायचं नाही, कारण ते खाल्लं की माती तोंडाला लागते. सो या गोष्टीची जाणीव कुठेतरी ठेवा. अभ्यासाबद्दल खेळणं सगळं महत्त्वाचं आहे, एवढं मला माहिती आहे. ती तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत जात्या. आता पालकांच्यासाठी 2 शब्द.
काय असते, पालकांना वाटत असते की म्हणजे मी काय थोडंफार माझ्या आयुष्यामध्ये काही केलं नाही किंवा मी कुठंतरी कमी पडलो, माझ्या मुलगीनं काहीतरी करावं असं त्यांना वाटत असते. यामध्ये काही चुकीचं नाही आहे, पण मुलाची आवड कशात आहे आणि तुम्हाला त्याला काय लावायचं आहे, या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधला पाहिजे असं मला वाटते. नाही ते पोराला करायचे असते 11वी-12वी, पप्पा म्हणते डिप्लोमाला घाली, असं का व्हायला नको. दोन्ही गोष्टीचा समन्वय कुठेतरी साधला पाहिजे. तुमच्या असलेल्या इच्छा आकांक्षा मुलांच्या वर लादायला नाही पाहिजेत असं मला वाटतंय. कारण संपत्ती महत्त्वाची नसून संतती महत्त्वाची आहे असं मला वाटतंय. सो मुलांच्या आरोग्यावर शिक्षणावर फोकस द्या. इंग्लिश मिडियमलाच पोरगं घातलं तर हुशार होते आणि मराठी मिडियममधनं पोरगं हुशार होत नाही असलं काय नाही आहे. मी सुद्धा मराठी मिडियममधून 10वीपर्यंत शाळा शिकलो आहे. त्यामुळे जे काय मनात न्यूनगंड असतील पालकांच्या, आणि त्यातल्या त्यात मी जिल्हा परिषदच्या शाळेत 7वीपर्यंत शिकलो आहे. सो कधीही कमीपणा वाटला नाही आहे. पण मग एवढंच की काय, मराठीमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन व्हायला थोडा त्रास होतो. पण मग ते त्रास जे टोचणारे काटे असतात ते काटे आपण काढायचे असतात. दुसऱ्यानं काढायला लागले की जरा जास्त त्रास होते. सोशल तसं काटे काढत गेल्याला जरा बरं असते. सो त्यासाठी प्रयत्न करत गेलो. सो पालकांनी तेवढं लक्षात ठेवावं. आणि बँकेत पैसे ठेवून सरळ व्याज घेण्यापेक्षा पोरांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर खर्च करून चक्रवाढ व्याज घेतलेलं कधीही चांगलं असतं असं माझं वैयक्तिक मत आहे. सो त्या गोष्टीचा कुठेतरी पालकांनी मला वाटतं की थोडंफार जाणीव राहू दे त्यांच्या मनाशी. ज्या पोरांची आत्ता 10वी झाल्या आणि जे पोरं माझ्या यशाकडे बघून एकदम असं एकदम पिटून उठल्यात, त्या पोरांच्या आणि त्या पालकांच्यासाठी 10वी झाल्यानंतर 11वी-12वी करायची, ITI करायचा, डिप्लोमा करायचा किंवा अजून काही करायचं, हे तुमच्या शिक्षकांचं आणि तुमच्या पालकांचं यांचा वैयक्तिक निर्णय आहे. फक्त एवढंच म्हणायचं आहे मला की काय, पुढं UPSC काहीतरी करायचं आहे म्हणून आत्ता 11वी-12वीचं आयुष्य तुमचं म्हणजे ते थोडं डिस्टर्ब करू नकोसा. जे काय सध्या काय करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा. कसं आहे की प्रेझेंटमध्ये जगल्यालं चांगलं असतं. फ्युचरची फक्त जाणीव असायची. फ्युचरच्यासाठी प्रेझेंट खराब करून घ्यायचं काही पॉईंट नाही आहे. सो 10वीच्या पोरांनी तेवढं लक्षात ठेवायचं की तुम्हाला आत्ता काय करायचं आहे. कसं आहे, सगळं एकदम खायचं म्हटलं की पोट बिघडते. सो जरा खायचा प्रयत्न करा. एकदम तोंडात ते जाईत बी नाही आणि ते पचत बी नाही. सो त्याची जाणीव घ्या. ज्या मुलांची आत्ता 12वी झाल्या त्या मुलांना सांगतो, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या 2nd इयरपासून किंवा ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरपासून ज्या काही बेसिक गोष्टी असतील NCERT वगैरे वाचायच्या म्हणा त्या स्टार्ट करू शकताय असं मला वाटतंय. म्हणायचा उद्देश इतकाच की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट काय होता तर COEPला ॲडमिशन मिळवणं. म्हणजे महाराष्ट्रातल्या नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट होता. सो सांगायचा उद्देश इतकाच की ग्रॅज्युएशन करताना चांगल्या नामांकित कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करा. कारण ते कॉलेजचं कल्चर असते, कॉलेजचं ॲटमॉस्फिअर असते, ज्या ॲटमॉस्फिअरमुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. सो या गोष्टीकडे गांभीर्याने थोडंसं लक्ष द्या. चांगलं कॉलेज मिळवायच्याकडे थोडा भर द्या. कुठल्या पण गावठी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करू नकोसा. कारण ते त्या गोष्टी करून तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एवढा काय भर पडत नसतो असं मला वाटतं. आणि जे पोरं, आणि एक उदाहरण सांगतो, ITI करून सुद्धा UPSCची एक्झामिनेशन क्रॅक करता येते अशी सुद्धा उदाहरणं आहेत. सो एक काय माहिती का, आजकाल समाजामध्ये काय वातावरण पसरले माहिती काय, 11वी-12वी करायला मी जरासं कॉलेजला टाईट असते
आणि आय टी आय करणाऱ्या पोरांनी वाटत जायला आम्ही काही कामाचेच नाही वाटत असं वाटत असते. असं काहीही नसतंय. इंजिनिअरिंग करणाऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या पोराला लाईट गेल्यावर कशामुळे लाईट गेलेली असते हे माहीत नसते, ते आय टी आय इलेक्ट्रिशियन केलेल्या पोराला माहीत असते. सो सांगायचा उद्देश एवढाच की कमीपणा कोणत्याही कामात मानायचा नाही. 10वी झाल्यानंतर 10वीच्या सुट्टीत मी सुद्धा ट्रॅक्टरवर कामाला गेलोय, मी सुद्धा इटा भरल्या, मी सुद्धा शेणखत भरले. सांगायचा उद्देश इतकाच की कमीपणा कोणत्याही गोष्टीत वाटून घ्यायचा नाही आहे, अजिबात कमीपणा वाटून घ्यायचं नाही. सफाई कर्मचाऱ्याचं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे आणि ग्रामसेवकाचं पण काम तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक कामाचं महत्त्व आहे. तो व्यक्ती त्या दिवशी नसेल तर त्या व्यक्तीला खूप जास्त डिमांड असते. बघा की सफाई कर्मचारी 2 दिवस गावातनं गायब होऊ दे, नाही त्याला 1000 फोन आलं तर बघा साहेब वास आलाय केवढा या की लवकर. सो प्रत्येकाचं काम महत्त्वाचं असतंय. काय प्रत्येकाला तितक्याच सन्मानानं तुम्ही बोलवलं पाहिजे, तितक्याच सन्मानानं त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि जे विद्यार्थी सध्या MPSC करत आहेत किंवा UPSC करत आहेत किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी कसं आहे, म्हणजे आमच्यासारख्या यशस्वी झालेल्या पोरांची भाषणं ऐकून लोंढच्या लोंढ पुण्यात वगैरे यायला लागल्यात, पण त्या पोरांना थांबायचं कधी आणि बाहेर कधी पडायचं हेच कळालेलं नाही आहे. सो आयुष्यामध्ये ते थोडंसं राहू दे की आपल्याला काय पंचवार्षिक योजना करून UPSCची तयारी करायला यायचं नाही आहे. सो UPSC किंवा MPSC बाहेरसुद्धा जग आहे या गोष्टीची कुठेतरी तुमच्या मागं जाणीव राहू दे असं मला वाटतंय. आणि जे म्हणजे पहिला UPSC करणाऱ्या मुलांना सांगतो, माहीत नाही कोण करते नाही करते माहीत नाही, पण माझी खूप जास्त मनापासून इच्छा आहे. मला आज बोलायला बोलवलं आहे. उद्या मुडशिंगीतला एक 5-6 पोरं UPSCमध्ये सिलेक्ट झाली म्हणून त्यांचा सत्कार करायला मला बोलवायला पाहिजे असं मला वाटतंय. सो UPSC करणाऱ्या पोरांच्यासाठी सुरुवातीला मी एक्झाम, जरी माझं शिक्षण 10वीपर्यंत मराठीमधून झालं असलं तरी माझं एक्झामिनेशन मी इंग्लिशमधून दिले आणि माझ्या मुलाखतसुद्धा मी इंग्लिशमधून दिल्यात. जे माझे प्रॅक्टिस मॉक असतील ते तुम्ही यूट्यूबवर वगैरे बघितले असतील. आणि क्लासवाले मी कसलाच भारी फंडा केला सांगतो तुम्हाला. रिझल्ट लागल्या बेटा एक मेलवर मेल येतोय, कॉंग्रॅच्युलेशन साहेब आणि तुमचा दिलेला जो मॉक इंटरव्ह्यू आहे ते आम्ही यूट्यूबवर टाकणार आहे आणि 24 तासाच्या आत तुम्ही आम्हाला जर मेलवर रिप्लाय केला नाही सा तर तुमचा होकार आहे असं आम्ही समजणार आणि यूट्यूबवर टाकून देणार. त्यामुळे आमचा होकार आहे लकार आहे काय माहीत नाही, तरी यूट्यूबवर सगळ्यांनी टाकून दिले. आता माहीत नाही केवढं चांगलं बोललं नाही बोललं माहीत नाही, कसं तरी मोडकं तोडकं बोललो आहे. आपलं सांगायचा उद्देश इतकाच की मी ग्रॅज्युएशनच्या 3rd इयरपासून प्रिपरेशन थोडंसं NCERT वगैरे वाचायला चालू केलं UPSCच्या पोरांच्यासाठी. सुरुवातीला माझं इंग्लिश एवढं चांगलं नव्हतं. सो इंग्लिशमधले जे NCERT वाचायला गेले ते इंग्लिशमधल्या अवघड शब्दांचे अर्थ मराठीमध्ये त्या पुस्तकावर लिहून घ्यायला चालू केले. असं पुस्तकांची एक फेरी वाचून झाली. पण त्यानंतर माझ्या मित्रांनी सांगायला चालू केले की तू एक्झाम इंग्लिशमधून देणार आहेस आणि तू मराठीमधून अर्थ लिहून घ्यायला लागलास तर तुला कसं उपयोगाला पडणार. मग मी मेरे वेबस्टरची डिक्शनरी डाउनलोड केली. तीच पुस्तकं जी मी आधी वाचली होती ती सुद्धा परत वाचायला चालू केली. त्या इंग्लिशमधल्या अवघड शब्दांचे अर्थ इंग्लिशमध्ये लिहून घ्यायला चालू केले. सो ते एक थोडं फॅमिलियर होत गेलं इंग्लिशच्या लँग्वेजसोबत. ती जी भीती होती इंग्लिशची, रोज न्यूजपेपर इंग्लिश वाचायला चालू केलो, ती इंग्लिशची भीती कमी कमी होत गेली. नंतर अशी सिच्युएशन झाली की इंग्लिशमध्ये माझे विचार मांडणं सोपं होऊ लागलं आणि मराठीचा पेपर आम्हाला UPSCला असतो तो देणं म्हणजे लय अवघड वाटायला लागलं. सो त्यावेळी शब्द मी मराठीतले जे माझं BAचे वगैरे जे मित्र असते त्या पोरांना फोन करून विचारू लागलो, ह्या त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटला मराठीत काय म्हणतात, मग ते शाश्वत विकास, क्लायमेट चेंजला काय म्हणतात, मग वातावरणीय बदल वगैरे असले शब्द त्यांच्याकडे विचारून घेऊ लागलो. कारण तिथं पण आम्हाला ते पास केल्याशिवाय ते बाकीच्या पेपरमध्ये किती टॉप केलं असलं तर ते मिनिमम मार्क तुम्हाला मराठीमध्ये पडायलाच पाहिजेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या पोरांसाठी, कर्नाटकातल्या पोरांसाठी कन्नड असेल किंवा बाकीच्या जे राज्याची भाषा असेल त्यांना जी पाहिजे असेल ते. सो सगळं ते इंग्लिशची भीती निघून गेली. मग सुरुवातीला NCERT वाचल्या आणि काय ना UPSCला लागणारी एक ठराविक पुस्तकं आहेत, सगळी पोरं तीच पुस्तकं वाचतात. मी काय वेगळी पुस्तकं वाचायला नाहीत, माझी काय वेगळी काय अशी काय बुक लिस्ट नाही आहे.
सगळी जी पोरं सांगायला लागली की नाही साहेब तुमची बुक लिस्ट एवढी द्या. माझ्याकडे अशी काही जादूची छडी नाही आहे की जी पट्टणकोडीत मी द्यावी आणि बाबा पट्टणकोडीला एक 25-30 पोरं सिलेक्ट व्हावीत. पण 100% सिलेक्ट कधी होणार, त्यांच्या प्रामाणिक कष्टातनं मात्र 100% सिलेक्ट होणार, हे मात्र 100% खरं आहे. सो बुक लिस्ट कोणत्याही एका UPSCमध्ये टॉप 10मध्ये आलेले पोराचा बुक लिस्टचा व्हिडिओ तुम्ही बघा. तीच बुक लिस्ट आहे काय, फक्त 19 पीस इकडचं तिकडचं जरासं. सो ते तुम्ही रीड करा. आणि UPSCमध्ये फंडा एवढाच आहे की जे तुमचे UPSCचे PYQ असतील, प्रिलिमचे असतील किंवा मेन्सचे असतील, तेच तुमचं भगवद्गीता किंवा तेच तुमचं बायबल आहे. ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे की बाबा त्यामध्ये काय विचारलं आहे, काय विचारणार आहेत, काय विचारायचं नाही. 10 वर्ष झाला एक प्रश्न विचारायला नसेल आणि त्याच प्रश्नाबद्दल तुम्ही अभ्यास करत असाल तर काय उपयोग नाही. गाढवासारखं राबण्यात काय पॉईंट नाही आहे. स्मार्ट स्टडी, स्मार्ट म्हणजे हेच की काय PYQचं ॲनालिसिस करणं किंवा आधी काय प्रश्न विचारत नाही, प्रश्न विचारत त्याबद्दल थोडंसं हे करणं. सो त्या गोष्टीचं हे करून घ्या. आता काही काही नग कसे असतात बघा, सांगतो तुम्हाला. काही काही पोरं खूप प्रामाणिक असतात, म्हणजे कट ऑफ 85 वगैरे लागत असतो आणि त्या पोरांना ना कंटिन्युअसली 82, 83, 80 वगैरे मार्क पडत असतात. काय ना की ती पूर्वपरीक्षा पास व्हायची खूप थिन लाईन आहे, खूप म्हणजे खूप थिन लाईन आहे. म्हणजे ते 80-85 वाले आणि 87-88 वाले पोरांचं सेम सारखं असते, फक्त एका दुसरा क्वेश्चन इकडे तिकडे होत असते. सो त्या पोरांनी किंवा ज्या पोरांची मेन्स झाल्या इंटरव्ह्यूमध्ये फेल होते किंवा मेन्स पास होत नाही, त्या पोरांनी अटेम्प्ट घ्यायला काही हरकत नाही आहे. पण असे काही नग असतात, त्या नगांचा मागच्या 3-4 वर्षामध्ये स्कोर 60 वरच हरकत असतोय, कट ऑफ लागलेला असतो 85 आणि यांचा स्कोर असतो 60. मग यांना कळतच नसते थांबायचं कुठे, उगाच काय करतोय UPSCची तयारी करायला लागली. मग तो काय मोठेपणा काय कामाचा नाही आहे. काय आहे की घरनं आई वडील महिन्याला पैसे पाठवत असतात, त्या पैशाची कुठेतरी कमीपणा वाटू देत नसतात. सो त्याची जाणीव पोरांना कुठेतरी असायला पाहिजे असं मला वाटतंय. आयुष्यामध्ये थांबायचं कुठं हे समजलं पाहिजे. मी इंजिनिअरिंग करताना सिव्हिल इंजिनिअरिंग का केलं तर समजा UPSC MPSCमध्ये अपयश झालो तर गावातला टिचकोलेसारखा कॉन्ट्रॅक्टर बनवून तरी घरातल्या घरच्यांचं बाबा पोट तरी भरता येईल, टिचकोले कंपनी तरी बाबा चालू करता येईल, असं काहीतरी एक बॅक ऑफ द माइंड माझ्या कॅल्क्युलेशन होतं. सो सांगताना उद्देश काय की तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे हे मला माहीत नसणार आहे, तुम्ही त्याचे विटनेस असताय, साक्षीदार असताय. सो आता मला माझा भाऊ पैसे पाठवत होता, मला चांगले मित्र भेटले पैसे पाठवत होते. सो चांगले मित्र भेटत नसतात, ते शोधावे लागतात. सो त्याला तुम्हाला कष्ट घ्यावे लागत असतात आणि त्याची तुम्ही थोडी जाणीव घ्या. आणि काय की म्हणजे बुकलिस्टबद्दल वगैरे काय बोलण्यात सध्या काय पॉईंट नाही असं मला वाटतंय सर. कारण म्हणजे की त्या पुस्तकांची नावं आत्ता मी माझ्या भाषणात सांगण्यात काय पॉईंट नाही. पोराने ते अर्धा तास बसून सगळं मीच करायला लागलं तर पोरं काय करणार, ती आहे ना. त्यामुळे जरा त्यांच्यावर मी सांगितलेलं काय बरं असते, जरा जाऊन व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर बाकी काय बघण्यापेक्षा रील्स जरा व्हिडिओ बघितले जरा 4% तरी कानावर जाईल ना. आणि एक पालकांच्यासाठी एक सांगा, पालकांची काय इच्छा असते माझ्या पोरानं मोबाईल एवढा बघायला नाही पाहिजे बघा. आणि मम्मी आणि पप्पा काय करते आज सकाळी उठल्यापासून व्हॉट्सअप आणि संध्याकाळी झोपेपर्यंत व्हॉट्सअप. पप्पा मम्मीच्या हातात मोबाईलच सुटत नाही आणि यांची अपेक्षा काय असते की पोरानं मोबाईल वापरायचा नाही. असं कधी होणारच नाही हो, कधीच होणार नाही. घरात TV होता 10वीला, पप्पाशनी मी म्हटलं की पप्पा तुम्ही TV बघायला लागला, एकच खुली होती, तुम्ही TV बघायला लागला मला TV बघायला वाटणारच की. त्यावेळी घरातला TV बंद केला. म्हणायचा उद्देश काय की मुलांना सॅक्रिफायसेस करावे लागतात खरं आहे, पण पालकांनी सुद्धा त्याच्यासोबत सॅक्रिफायसेस करायलाच पाहिजे असं मला वाटतंय. आणि मी म्हणेन हे तंबाखू, चुन्ना, पान वगैरे नाही पारंपरिक व्यसनं आहेत. व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक हे आधुनिक व्यसनं आहेत. सो ती व्यसनं काय करतात तुम्हाला की पहिला 2 तास निघून गेले कळतच नाहीत कधी. सो त्या गोष्टीचा कुठेतरी तुम्ही मला वाटतं की मी सुद्धा मोबाईल वापरला, पण प्रिपरेशनच्या फेजमध्ये किंवा ज्यावेळी माझी एक्झाम जवळ असायची त्यावेळी माझं इंस्टा बंद असायचं, व्हॉट्सअप अनइन्स्टॉल असायचं. ज्यांना मला कॉल करायचं असायचं ते मला कॉल करायचे, ज्यांना महत्त्वाचं काय काम असायचं ते टेक्स्टवर मेसेज टाकायचे. सांगायचा उद्देश इतकाच की तुम्हाला थोडे सॅक्रिफायसेस करावे लागतात. सॅक्रिफायसेस मेक्स मॅन स्ट्रॉंगर असं मला वाटतं. आणि तेच की मी
खूप जास्त म्हणजे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा पाईक आहे. त्यांच्या नकामध्ये असणारं आपल्या अंगामध्ये जरी आलं तर मला वाटतं की मी आतापर्यंत केलेलं कुठेतरी धन्य होते असं मला वाटतं. बाबासाहेबांचं एक वाक्य नेहमीच मी जिथं जाईल तिथं सांगतोय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. गुरगुरणं म्हणजे काय, आपल्याला काय भांडणं बिंडणं काय करायचं आहे नाही. गुरगुरणं म्हणजे काय की तुम्हाला जे काय म्हणायचं आहे इतकं ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. तुम्ही तोंड उघडल्यानंतर समोरचा माणूस शांत बसला पाहिजे इतकं तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि आजकाल ट्रेंड काय झाला आहे माहिती आहे का, म्हणजे मी लय रफ आहे, म्हणजे असं काय काय अजिबात विचार करत नाही, काय असेल ते तोडफोड. कसा ट्रेंड झाला आहे, बाबासाहेबांची जयंती आहे, फुल दारू पिऊन यायचं, फुल डीजे लावायचा. अहिल्याबाई होळकर जयंती आहे, फुल डीजे लावायचा, फुल नाचायचा. काय काळजी करायची नाही, गल्लीत पेशंट आहेत नाहीत काय काळजी करायची नाही, बिंदास डीजे वाजवायचा. अहो पण बाबासाहेब त्या फोटोमध्ये, त्या व्हॉट्सअपच्या गाण्यात, स्टेटसमध्ये नाही आहेत हो. बाबासाहेब पुस्तकांच्यात आहेत. ती स्टेटसला ठेवणाऱ्या पुस्तकाने बाबासाहेब कधी वाचलेच नाहीत. जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत बाबासाहेब तुम्हाला समजणारच नाहीत. त्यांचं मूर्तिरूपी पूजन करून, त्यांच्या पुतळ्याला हार घालून, त्यांचं स्टेटस ठेवून समाजाचा उद्धार होणार आहे का सांगा? नाहीच होणार आहे. बहुजन समाज पुढं घडणार असेल तर जे महान पुरुष आहेत त्यांनी लिहिलेले पुस्तकं तुम्हाला वाचावीच लागणार आहेत, त्याशिवाय तुम्हाला पुढं जाताच येणार नाहीत. मी तर एवढं म्हणेन, शाहू महाराज नसते तर मी आज तुमच्यासमोर उभा राहिलोच नसतो. कारण त्याच शाहू महाराजांनी पालक आपल्या विद्यार्थ्याला शाळेत लावून देत नाहीत म्हणून दंड ठोठवायला चालू केलं. आणि आजकालचे आपले पालक जाऊन शिक्षकाला सांगतात, माझ्या पोराला मारलंस का तू? असलं काय करू नकोसा. काय विद्यार्थी दशेत असताना दगडासारखा असतोय, आणि त्या दगडाला मूर्तीमध्ये जर रूपांतर करायचं असेल तर शिक्षकाला छन्नीचे घाव घालावेच लागतात. पण त्या छन्नीचे घाव घालताना त्या शिक्षकाला सुद्धा इजा होत असतात. हे कुठं पालकांना दिसत नसते असं मला वाटतंय. म्हणजे पोराला मारायला शिक्षकाला काय आनंद होत नसतो, शिक्षकाला सुद्धा वाईट वाटत असते. फक्त एवढंच काय की म्हणजे मी तरी काय की मारायला पाहिजे बाबा, या गोष्टीचा मी तरी समर्थक आहे. पण त्याला हात मोडूस पतर, पाय मोडूस पतर, रागात येऊस पतर असलं काय मारू नकोसा. काय की मारून मारून मोंड करू नकोसा. कसं आहे की शहाण्याला शब्दाचा मार आणि मूर्खाला काठीचा मार. काही त्या मूर्खाला केवढे बी काठी मारला काय फरक पडत नाही. मोंड करू नकोसा, पोरासने मोंड करू नकोसा. डोळं वटारलं की पोरगं शांत बसलं पाहिजे, एवढी भीती असली पाहिजे डोळ्यात. पप्पा आमचं मारायचं नाहीत, लांब नाही दिसले की घरात पळायचं, एवढी भीती असली पाहिजे बघा. म्हणजे की आणि काय ना, चोर पोलीस, आई वडिलांचं काम काय असते हो, चोर पोलिसाचा खेळ खेळायचा असतोय. पप्पा पोलीस बनत असतील तर आईला जरा असं नरम होऊन थांबायचं असते. आई जरा वांड व्हायचं असेल तर पप्पाला जरा शिस्त बनत असते. दोघांनी बी वांड व्हायचं नाही आणि दोघांनी बी नरम व्हायचं नाही. एका दिवशी ह्याने वांड व्हायचं, एका दिवशी त्याने नरम व्हायचं. उंदीर मांजराचा खेळ चालूच ठेवायचा असते. काय पोराला घडवायचं असेल तर आपण थोडं मोठं इकडे तिकडे करत काहीतरी पुढे करत जायचं असते. घेऊ काय, गाडीची चार चाकीची चारही चाकं चांगली असणं गरजेचं आहे. एक जरी चाक पंक्चर झालं तर गाडी पुढे जात नाही. ही चाकं हीच असतात. एक चाक आपण असतोय, दोन चाकं आई वडील असतात आणि चौथं चाक शिक्षक असतात. सो त्यांच्यासोबत त्यांनी जे काय सांगतील ते सांगत पुढे जायत असते. बाकी अजून काय बोलायचं आहे काय नाही. म्हणजे काय आहे की कधी कधी काय होते की बोलता बोलता ते काय भावनेच्या भरात राहून जाते. मग अजून काय बोलायचं असेल तर मला काय बोलायला काय कंटाळा नाही. हां थोडंसं सांगतो इंटरव्ह्यू. म्हणजे काय ना, UPSC म्हणजे मुलाखतीला ना आमच्याकडून एक डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म भरून घेतला जातो आहे. आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये
तुमचा छंद काय आहे हे प्रत्येकाकडून मेन्शन करून घेतल्यात. आता मी बकरी राखलेली आणि मला ते बकऱ्यात जाऊन जरा भारी वाटायचं म्हणून मी शीप अँड गोट रिअरिंग म्हणून माझी हॉबीज मेन्शन केलेली. वाटले तरी माझी ती डॅफ असेल तर मी सोशल मीडिया व्हायरल करायला, मला काय जे आहे ते काय करण्यात पॉईंट नाही. सो आता माझं नाव जरा लई युनिक आहे, म्हणजे बिरदेव नाव अख्ख्या लिस्टमध्ये कुणाचंच नव्हतं. सो एकटाच होतो बिरदेव. सो त्यामुळं सुरुवात सगळीकडनं केली ती, म्हणजे अभ्यास करताना तुमच्या नावाचा अर्थ काय आहे, मग नावाचा अर्थ सांगताना आम्हाला सांगायला लागायचं की विठ्ठल बिरदेव आमचं कुलदैवत आहे. मग विठ्ठल बिरदेव आहेत कोण, तिथल्या पॅनलला दिल्लीत तर माहीत नाही ना की विठ्ठल बिरदेव आहेत कोण. मग ते सांगायला लागायचं विष्णूचं इन्कारनेशन आहे, शिवाचं इन्कारनेशन आहेत, हे सगळा अभ्यास केला. मग काही वेळा सांगायचं की मग बाबा ते हळद आणि भंडारा यातला फरक काय, मग भंडाऱ्याचं महत्त्व काय, की मी जे माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आमच्या गावात अजून बी आहे की जे काय सांगणार खरं सांगणार, भंडाराला हात लावलं की खोटं अजिबात बोलणार नाही. ठीक आहे, जे काय आहे ते आहे की काय ना. प्रत्येकाचं काय शेवटी प्रत्येक समाजानं एखाद्या गोष्टीला दिलेलं ते महत्त्व आहे. समाजानुसार त्या व्यक्ती किंवा त्या गोष्टी बदलत असतात. काही काही ट्रायबल कुटुंबांच्यामध्ये तलवार खूप महत्त्वाची आहे, काही काहींच्यामध्ये तबला खूप महत्त्वाचा आहे. मग ते प्रत्येकानुसार होत असते. आपण पण थोडंफार त्या आदिवासी जातीमध्येच मोडतोय. त्याबद्दल मला काही कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट वगैरे करायचे नाहीत आणि उद्या उगाच आली त्याच्यावर आली आहे लोक. जे काही न्यायालयीन लढा चालू आहे तो लढा चालू ठेवायला पाहिजे. शेवटी न्यायालयाच्या वर किंवा संविधानाच्या वर अजिबात आपण नाही आहे. जे काय संविधान आपल्याला देईल त्यानुसारच आपल्याला जायचं आहे. यष्ट्या वगैरे पेटवून जाळपळ वगैरे करून त्यात काय पॉईंट नाही. की शेवटी काय आहे ना, मी लोकांना एवढं सांगेन, हां ते इंटरव्ह्यूच्या आधी सांगतो, काय जरा विसरून जाते जरा बोलता बोलता. सो मग ते हॉबी वगैरे केले आणि मग इंटरव्ह्यू का पूर्ण सांगत नाही. एका चेअरमननी मला विचारलं की हां सो युअर हॉबी शीप अँड गोट रेअरिंग. मग त्यांनी मला विचारायला चाललं केलं की मग शेळी दूध किती देत्या, 300-400 ml वगैरे देता, मग किती वेळा दूध काढता सा, 2 वेळा दूध वगैरे काढता. मग ते म्हणाले की मग आपल्याकडच्या शेळींचं दूध जरासं कमी आहे, मग त्या दूध वाढवायला वगैरे काय करायला पाहिजे. मग सानेन गोट म्हणून स्वित्झर्लंडचे गोट फेमस आहे दुधासाठी. मग सांगितले तिच्यासोबत जरा क्रॉस ब्रीडिंग वगैरे करून आलं जर दूध वगैरे वाढू शकते. मग त्यांनी मला ॲक्च्युली इंटरव्ह्यूचा आहे काय खोटं नाही. आता तो व्हिडिओ व्हायरल होत नाही, नाही तर तुम्हाला वाटेल की खोटं सांगायला आले. ठीक आहे, आता वाटलं तर काय करूया, ते काय करता येत नाही. त्यामुळं मग त्यांनी मला विचारलं की मग आजकाल डॉक्टर शेळीचं दूध का रिकमेंड करलं, म्हणजे पेशंटला का शेळीचं दूध प्या असं का सांगायला लागल्यात. मग मी त्यांना सांगितले की शेळी कसं खूप जास्त मेडिसिनल प्लांटचा पाला खाते आणि त्या मेडिसिनल प्लांटचा जो मेडिसिनल कंटेंट आहे तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतोय आणि त्यामुळे ते शेळीचं दूध वेगवेगळ्या रोगांवर किंवा वेगवेगळ्या उपचारांवर उपयोगी पडतं. त्यामुळे डॉक्टर्स आजकाल शेळीचं दूध रिकमेंड करू लागले. सांगायचा उद्देश इतकाच की काय, जो मी छंद होता तो मी आयुष्यभर जपत आलेलो होतो, त्यामुळे मला ही उत्तरं देता आली असती. जर मी तिथं खोटं बोललो असतो तर मला तिथं त्यांना खुळ्यात काढायला काय जास्त वेळ लागला नसता. सो जे काय करायचं आहे ते प्रामाणिक राहून करायचं आहे, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि काय बोलतो म्हणाल तुम्ही, विसरलो की. ते झाले की हां अजून काय म्हणजे असं होतंय बघा. तुम्हाला लक्षात राहिलं आले, माझ्या कशा लक्षात राहील. अजून काय राहिले का बघा, म्हणजे काय नाही बघा. UPSCचा जो ऑफिशियल इंटरव्ह्यू असतोय तो यूट्यूबवर बाहेर पडत नाही. जे काय तुम्ही माझे यूट्यूबवर बघितले ते प्रॅक्टिस मॉक आहेत, म्हणजे सराव एखाद्या क्लासमध्ये वगैरे जाऊन सराव केलेला असतोय, म्हणजे बाबा कसं असते काय असते माहीत करून घ्यायसाठी. सो ॲक्च्युअली इंटरव्ह्यू ना, म्हणजे ॲक्च्युअली इंटरव्ह्यू आणि क्लासच्या इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त फरक असतो. ॲक्च्युअली इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर या सर बसा, पाणी घ्या, सर तुम्हाला चहा वगैरे काय पाहिजे का, म्हणजे ती इतकं कम्फर्टेबल करतात की पाठ करून आलेले उत्तरच विसरून जाते पोरगं. मग ते एवढं कम्फर्टेबल करतात की जे काय खरं आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न असतोय. खोटं सगळं ते दारात विसरून गेलेलं असते, बघूनच गेले भीती वाटत असते, कारण मार्क मिळणार असतात. सो काय आणि काय ना, एक्झामची तयारी मराठीतून सुद्धा करता येते, कन्नडमधनं पण करता येते. जे कॉन्स्टिट्यूशनच्या 8व्या शेड्यूलमध्ये ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजमध्ये सुद्धा प्रिपरेशन करता येते. मुलाखत सुद्धा मराठीतून किंवा त्या लँग्वेजमधून देता येते. लँग्वेज इज जस्ट अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन, म्हणजे तुम्हाला तुमचे विचार मांडायचे ते एक माध्यम आहे.
फक्त मराठीतनंच दिलं म्हणजे फक्त इंग्लिशमधनं दिलं तरच यशस्वी होतं असं काही नाही. मराठीमधनं, इंग्लिश, कन्नडमधनं, तेलुगू, तमिळमधनं सुद्धा झालेली पोरं आहेत. सो असं काही कमीपणा नाही आहे. तुम्हाला जे भारी वाटतंय त्यातनं तुम्ही द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि सांगायचा उद्देश इतकाच की काय, जरी माझ्या यशाकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळते चांगला आहे, जरी यश हे सोन्याच्या चकाकीसारखं वाटत असेल तर त्यामागं सुद्धा खडतर प्रवास आहे. चकाकी दिसत असेल तर त्यामागचा खडतर प्रवास सुद्धा तुम्ही बघायला पाहिजे असं मला वाटत आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर विचार करून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि काय हो, आयुष्य हेच असते, कसं तरी काय आपण 4 दिवसाचं पाहुणं आहे, कसं तरी करून आयुष्य जगायचं आहे. फक्त आयुष्य जगताना कुणाचं वाईट चिंतायचं नाही आहे, कुणाचं वाईट करायचं नाही आहे. आई मला नेहमी एक सांगायचं, लोकांचं आधी चांगलं होऊ दे, त्याच्या पाठोपाठ माझं चांगलं होऊ दे. सो लोकांचं लुबाडून खाऊन काही जास्त दिवस टिकत नाही. जे काय असेल ते प्रामाणिकपणे राहावा, गुण्यागोविंदान राहावा. आता कालचा ते विमानाचा ॲक्सिडेंट बघितला असा, होत्याचं नव्हतं व्हायला 1 मिनिटसुद्धा लागत नाही. सो आयुष्य असंच झालं, असे असूपर्यंत आनंदानं मदत करत राहावं एकमेकांना. खेकड्यासारखे एकमेकाचे पाय वडू नकोसा, तर एकमेकांना पुढं राहावा, एकमेकांच्या खांद्यावर घेऊन. मी कमी पडत असेल तर जो चांगला पोरगा आहे त्याला कुठेतरी पाठबळ द्या. आणि एक सांगायचं राहून गेलं, मी म्हणजे आपण काय, मी आणि एक 4 गोष्टी सांगतो. आयुष्यामध्ये आपल्या कष्टांच्या प्रती प्रामाणिक राहावा, चांगले मित्र कमवा, व्यसनांच्या पासून लांब राहावा. माझे मित्र व्यसनाधीन नव्हते, त्यामुळे मी पण व्यसनाच्या आहारी कधी गेलो नाही. आणि आयुष्यामध्ये काय ना, आपल्या समाजामध्ये काय झालं की नोकरी मिळाली म्हणजे यशस्वी झाला असं म्हटलं जातं. तर मी म्हणेन की हे खूप संकुचित वृत्तीचं यश आहे. आयुष्यामध्ये निरोगी राहणं आणि बिनव्यसनी राहणं ही खूप मोठी यशस्वी पायरी आहे असं मला वाटतंय. आणि मी इथं यायच्या आधी गडमुडशिंगी ग्रामस्थ असेल किंवा धनगर समाजाला एक आव्हान केलं होतं. म्हणजे मी गावाकडं पण आव्हान केलं होतं की बुके नगोत आणि बुकं द्या. माणसं बघता आणि पुस्तकं बघता पुस्तकं जरा कमीच आहेत असं वाटायला लागले. सो सांगायचा उद्देश काय की म्हणजे एक थोडक्यात सांगतो. गावामध्ये म्हणजे काय बुके देऊन काय 4 दिवसात ते कचरा गाडीत टाकली तरी काय उपयोगाचे नाहीत. एखाद दुसरं पुस्तक एखाद दुसऱ्या गरजू विद्यार्थ्याला चांगलं उपयोगाला पडलं, गावात एक स्वखर्चातून किंवा समाजाच्या माध्यमातून किंवा जे काही दानशूर व्यक्ती मदत करते त्या व्यक्तींच्या माध्यमातून एक वाचनालय किंवा स्टडी रूम चालू करायचं नियोजन आहे. शेड वगैरे बांधून झाले, रूम वगैरे बांधल्या, आता फक्त फरशा वगैरे रॅक वगैरे घ्यायचं काम चालू आहे. मग मी जाऊन लोकांना का हक्कानं काय सांगतोय की मला पुस्तकं पाहिजे आहेत म्हणून मी 100% सांगतोय. मी लाजत नाही अजिबात. आपण काय दारू प्यायला काय गुटखा बिटका काय मावा पिवा खायला काय पैसे मागत नाही आणि मी पैसे बी मागत नाही. मला म्हणतो की डायरेक्ट पुस्तकं आणून द्या. सो गडमुडशिंगी ग्रामस्थांना एवढंच माझं कळकळीची विनंती आहे, पुस्तकं जरा कमीच दिसायला लागल्यात, जरा अजून जरा पुस्तकं यायला पाहिजे असं मला वाटतंय. जेवढी माणसं तेवढी पुस्तकं असं मला वाटतंय. सो मला वाटतं की ॲक्च्युली 9:30 वाजल्यात आणि खूप जास्त आणि काय आहे ना म्हणजे लोकांनी डोक्यावर घेण्याचं कारण इतकंच की काय दिसतं या सगळ्यात तर आपुलकी दिसत्या. सर्वसामान्य माणसांना आपलाच पोरगा, आपलाच भाऊ, आपलाच नातू कोणतरी यशस्वी झाला आहे, कोणतरी सिलेक्ट झाला आहे असं वाटतंय. सो भविष्यात सुद्धा गडमुडशिंगीतून खूप जास्त अधिकारी बाहेर पडावेत. त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची संधी मला गडमुडशिंगी ग्रामस्थांनी द्यावी, त्यांच्या सत्काराला मला बोलवावं. मग मला त्यावेळी वाटेल की बाबा गडमुडशिंगीत येऊन मी बोललो आणि त्या गोष्टीचं कुठेतरी सार्थक झालं. मला त्यावेळी वाटेल की बाबा एक 4 विद्यार्थ्यांचा सत्कार करून गेल्यानंतर मला असं वाटेल त्यावेळी असं व्हायला पाहिजे की गडमुडशिंगी ग्रामस्थांनी जास्तीत जास्त जिप्सी आणायला लागायला पाहिजे. एक 20 जिप्सी रस्त्याला लागायला पाहिजेत की बाबा ती मिरवणूक आता कधी असं संपायलाच नाही पाहिजे असं व्हायला पाहिजे. सो खूपच छान कार्यक्रम ऑर्गनाईज केला आणि मला काय फॉर्मॅलिटी वगैरे आवडत नाही, पाहुणं म्हणून घ्यायला पण आवडत नाही. पण एवढंच काय की
प्रशासनामध्ये जायचा हेतू इतकाच की काय काय ना, लोकांना कुठल्याही प्रशासकीय कार्यालयात गेल्यानंतर काय वाटत असते की मला काय वाटतंय आहे तेवढं तर ऐकून घ्या, म्हणजे मला काय म्हणायचं आहे, माझी काय तक्रार आहे तेवढी तर ऐकून घ्या. सो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या, देवाचा आशीर्वाद राहू द्यात आणि लोकांचं ऐकून घेण्याची ताकद देव मला देव, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मला देवत, हेच मला वाटतंय. लोकांप्रती संवेदनशील राहून आयुष्यामध्ये असंच जमिनीवर पाय ठेवायची ताकद देव मला देव, असं मला वाटतंय. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द इथेच संपलं असं म्हणतो. पुन्हा एकदा सांगतो की बोलता बोलता बोलायच्या ओघात काही चुकीच्या गोष्टी, काही चुकीचे शब्द बोलून गेले असतील तर तसं बोलण्याचा काहीही हेतू नाही आहे. तुमचाच मुलगा, तुमचाच भाऊ, तुमचाच नातू म्हणून त्या गोष्टी तुम्ही सांभाळून घ्या. कारण कसं आहे ना, मूल मांडीवर घाण गेलं तर मांडी कापून घ्यायची नाही आहे, पुसून टाकायचं आहे. सो तसंच तुम्ही मला वाटते की पुसून जे चुकीच्या गोष्टी आहेत ते सोडून द्या, माझ्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आत्मसात प्रयत्न करा. फक्त आत्मसात करताना आहे ते आहे कॉपी पेस्ट करून आत्मसात करू नका, त्या थोडं इंडिव्हिज्युअलाइज करा, तुमच्यानुसार त्यामध्ये बदल करून त्या गोष्टी आत्मसात करा असं मला वाटतंय. सो गडमुडशिंगी ग्रामस्थांचा, समाजाचा आणि सर्व ग्रामस्थांचा खूप खूप मनापासून आभार आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.